2026 रोजी रात्री 2 ते 2:30च्या सुमारास मयत इसम सोनराज सुरेश शिंदे, आरोपी कुणाल घनश्याम चौधरी, कुणाल राठोड, वैभव मोरे, महेंद्र नारायणकर, आकाश लाड हे सर्वजण एक मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आपल्या घरी गेलो. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येऊन पंढरीनगर डोंगराच्या साईडला जाऊन रात्री दारू पीत बसले होते. सदर यांच्यामध्ये आपापसामध्ये जुन्या भांडणाचा राग, जो मयत इसम आहे सोनराज शिंदे तसेच कुणाल चौधरी यांच्यामध्ये जुन्या भांडणाचा राग होता. घराच्या समोर शिडी लावली होती, त्या शिडीवर त्यांचा पूर्ण वाद झाला होता. त्या वादानंतर पुन्हा त्याच वाद त्या दोघांमध्ये सुरू झाला आणि एकमेकाला शिवीगाळ करता करता त्यांच्यामध्ये वाद वाढत गेला. त्यातून त्यांचे भांडण सुरू झालं. भांडणामध्ये त्यातला जो आरोपी आहे कुणाल चौधरी यांनी मयत सोनराज शिंदे याला दगडाने डोक्यात दुखापत केली. त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की याला 2-3 दगड मारल्यानंतर तो एकदम जखमी झाला आणि रक्तामळून जागी पडला. त्यानंतर तो त्याच ठिकाणी मयत झालेला आहे. सदर ह्या भांडण आणि याच्या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी आहेत. कुणाल चौधरी, कुणाल राठोड, वैभव मोरे, महेंद्र नारायणकर, आकाश लाड असे 5 आरोपी आहेत. सदर 5ही आरोपींना आपण वेगळ्या ठिकाणाहून 12 तासाच्या आतमध्ये टेक्निकल सपोर्ट घेऊन, तसं आमचे डिटेक्शन पथकाचे दोन्ही पथकाचे अधिकारी संजय गळवे व त्यांची टीम आणि हेमराज साठे व त्यांची टीम अशा दोन्ही पथकांनी या 5 आरोपींना 12 तासाच्या आतमध्ये शोध घेऊन त्यांना आपण सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. या घटनेवरून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 149/2026 BNS 103/2 115/2 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास व मार्गदर्शन करता माननीय पोलीस आयुक्त श्री भारंबे सर, पोलीस उपायुक्त श्री डहाणे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धस सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ आपण अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. ह्या सदरेच्यामध्ये यांचे इतिहास पाहिला असता कुणाल चौधरी आणि मयत सोनराज शिंदे यांच्यामध्ये पूर्वीचा एक वाद होता, जो घराची शिडी लावण्यावरून. त्याचप्रमाणे सोनराज शिंदेने सध्या तर नवीन घराचं बांधकाम सुरू केलं होतं. ते बांधकाम पण कुणाल चौधरी याचं मत होतं की ते बांधकाम मला मिळालं पाहिजे होतं, ते त्याला दिले नसल्यामुळे दोघांमध्ये आपसात वाद होता. त्यानंतर एकत्र दारू पीत त्यांचा पूर्वीचा वाद उफाळून निघाला. त्याच्यामध्ये दोघांमध्ये मारामारी होऊन त्यानंतर मयत इसम सोनराज शिंदे दगड मारून त्यांच्या जागीच ठार केलेला आहे.